इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सत्याकडं एक वृद्ध व्यक्ती खूप लांबून त्याला भेटायला आलेला आहे. तो 150 किलोमीटर चालत आलेला आहे. 32 शिराळा ते सातारा असं अंतर त्याने पायी पार केलेलं आहे. सत्याला त्याचा खूपच हेवा वाटतोय. सत्याला कळतं की हा वृद्ध व्यक्ती हा आपल्याकडे आलेला आहे आणि याची सेवा करणं गरजेचं आहे. आणि म्हणून सत्या त्यांना एका खुर्चीवर बसवतो आणि त्यांचे पाय एका ताटामध्ये घेऊन त्यांचे पाय सत्यानं धुतलेले आहेत. तो वृद्ध व्यक्ती देवापुढे प्रार्थना करतो की माझं सुद्धा आयुष्य या सत्याला लाभू दे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मंजू आता घरी आलेली आहे. ती थकून भागून आलेली आहे आणि डायनिंग टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलून ती पित असते. तेवढ्यात मम्मी साहेब तिथं आलेले आहेत. तू कशाला का आमच्या घरी आलीस? तुला सांगितलंय ना हे घर तुझं नाही म्हणून. आत्ताच्या आत्ता आमच्या घरातून बाहेर निघ. असं म्हणून त्या चक्क मंजूच्या अंगावर जात आहेत. तेव्हा मंजू देखील शांत बसत नाही. मम्मी साहेब हे घर माझं देखील आहे असं तेवढ्याच आवाजात तिने सांगितलेलं आहे. मग तर मम्मी साहेब अजूनच चिडतात आणि म्हणतात तुझं काय माझ्या पोराला वेटाळा घालून बसलीस काय माहिती. कशाला आमच्या घरात आली आहेस ग 7:30? चांगलं त्या आर्यनबरोबर लग्न करून जात होतीस म्हणून घालवत होते तुला, पण तुला जायचंच नाही दिसतं ह्या घरातून. असं मम्मी साहेब तिला बोलत आहेत. तेव्हा मंजू देखील म्हणते की मी या घरातून जाणार नाही. तुम्हाला माहिती आहे ना मी सत्याची बायको आहे आणि मी सत्यावर प्रेम करते. तेव्हा मम्मी साहेब अजूनच चिडतात. आता तर त्यांनी त्याच्या हातालाच धरलेलं आहे. तू तशी नाही ऐकणार. तुला ना या घरातून हाकलून देण्यासाठी धक्केच मारावे लागतील. असं म्हणून मम्मी साहेबांनी तिला आता धक्के मारून घराच्या बाहेर काढायचं ठरवलेलं आहे. आणि मम्मी साहेबांनी तिचा हात धरून आता धक्का मारून तिला बाहेर ढकललेलं असतं. तेवढ्यातच सत्या तेथे आलेला आहे आणि सत्याने मंजूला धरलेला आहे. सत्या मंजूच्या नजरेत पाहतो. ती अगदी रडकोंडी आलेली असते आणि मग मम्मी साहेबाकडे पाहतो. त्याला कळतं की मम्मी साहेब आरेरावी करतायत. सत्याला पाहून मम्मी साहेब थोड्याशा घाबरतात, पण लगेच त्या बोलू लागतात, या पोरीला मी माझ्या घरात ठेवणार नाही. हिचा आपल्याशी काही संबंध नाही. तेव्हा सत्या म्हणतो, तुम्ही काय बोलताय ते कळतंय का? ही माझी बायको आहे आणि ती या घरात राहणार. जेवढा अधिकार तुमचा या घरावर आहे ना, तेवढाच अधिकार हिचासुद्धा आहे. त्यामुळे ती कुठंसुद्धा जाणार नाही, लक्षात ठेवा. आता मम्मी साहेबाला काय बोलावं तेच कळत नसतं. कारण आता सत्याला काय उलटं बोलावं तर सत्या काय ऐकून घेणार नाही हे त्यांना माहिती असतं. त्या म्हणतात, हे बघ सत्या तू चुकीचं करतोय. सत्या म्हणतो की मी काही चुकीचं करत नाही आणि तुम्ही काय काय चुकीचं केलं ना ते सगळं मला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही अजिबात पुढचा एक शब्दसुद्धा बोलू नका. आता जर का हिला घराच्या बाहेर काढलं ना तर माझ्यासारखं वाईट माणूस कोणी नाही आहे. असा दमच आता त्याने मम्मी साहेबांना दिलेला असतो. सत्या खूपच चिडलेला त्या बघतात आणि आता शांतच बसणं गरजेचं आहे असा विचार करून त्यांनी मंजूला बाहेर काढण्याचा विषयच सोडून दिलेला आहे. त्या त्यांच्या रूममध्ये आल्यात, पण त्यांचा आता नुसता संताप संताप होतोय आणि त्या सगळा राग सपनावर काढतायत आणि म्हणतायत, मी घाबरले नाही ग. कसं आहे ना, पण आता सत्याला काय बोलावं ते मला कळत नाही आहे. तो कसा आलता ना तो सासरा बनून माझा, तेव्हा मी त्याला घाबरलो होतो मान्य करते. पण आता कशाला घाबरू मी त्याला? तो माझा पोरगा आहे ना, मग त्याला माझं सगळं ऐकावंच लागेल. सपना म्हणते, हां, पण मला असं वाटतं की आता सगळं तर तुम्हीच त्यांचं ऐकलं आहे. तेव्हा मम्मी साहेब चिडतात आणि म्हणतात, ए सपने, कोणाला बोलती कळतंय का तू? अगं एक पाऊल मी मागं घेतलं आहे, पण मी काय शांत बसणारातली नाही एवढं लक्षात ठेव. तेवढ्यात तेथे पेंटर आलेले असतात. झालं. मम्मी साहेब आता सगळा रक्ता पेंटरवर काढतात आणि म्हणतात, तुम्हाला माहीत होतं ना हो सत्या घरी आलाय वेगळं रूप घेऊन? तुम्ही मुद्दा मला सांगितलं नाही ना? मला ना तुमच्या ह्या खेळ्या चांगल्या कळायला लागलेत. तुम्हाला मला काहीच कळू द्यायचं नसतंय ना? तेव्हा पेंटरला कळतं की ही बाई खूपच भडकलेली आहे. ते तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. अहो आता कुठला विषय कधी काढलाय, झाल्या गेल्या गोष्टी सोडून द्या की. मम्मी साहेब म्हणतात, सोडून तुम्ही द्या. मला नाही सांगायचं असलं. माझं चांगलं डोक्यात बसलंय की तुम्ही हे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. तेव्हा पेंटर यांना कळतं की आता ही बाई काय गप्प बसणार नाही. ते हळूच धूम टाकतात. म्हणतात, एक काम आठवलं मला, ते करून यायचं आहे. मम्मी साहेब म्हणतात, हो हो कळतं की तुमची कामं. तेवढ्यात ते घराच्या बाहेर निघून गेलेले असतात. पण आता मम्मी साहेब म्हणतात, ठीक आहे असू दे. आता ना मी बघतेच ती कशी वागते, ती ह्या घरात कशी राहते ना तेच बघते. असं म्हणून अजून त्या मंजूच्या मागं गेलेल्या आहेत. मंजू बिचारी किचनमध्ये काम करत बसलेली असते. तर आता या तिथं गेलेल्या आहेत आणि त्यांनी मंजूला धडा शिकवायचं ठरवलं आहे. मंजूचा हात धरला आहे आणि म्हणतायत, तुला सांगितलेलं कळत नाही ना गं? तुला घरातून जायचंच नाही ना? हां, ऐकायचंच नाही माझं, असं म्हणून त्या तिचा हात पेरगाळतायत. तेव्हा मंजू देखील चिडलेली असते. पण मंजू त्यांना उलटसुलट काही बोलत नाही. ती म्हणते, का तुम्ही असं माझा छळ करताय कारण नसताना? पण मी तुम्हाला काहीतरी त्रास देते का?
तेव्हा त्या म्हणतात, "अगं तुझा चेहराच मला बघू वाटत नाही. तू कशाला त्रास देशील आणि तू त्रास दिल्यावर मी काय गबसणार आहे व्हय?" असं मम्मी साहेब तिला उलटसुलट बोलू लागतात. अक्षरशः तिच्या हातातली बांगडी तिच्या हातावर इतकी रुतलेली असते तरी मम्मी साहेब तो हात फिरवत असतात. आता मम्मी साहेबांनी ठरवलंच असतं की हिला त्रास द्यायचा आहे. पण मंजू मात्र त्यांचं काही ऐकत नाही. मंजू म्हणते, "हे बघा तुम्ही मला विनाकारण काही त्रास देऊ नका. मी सत्याला सांगेल बरं का." मग मात्र मम्मी साहेबांचं काहीच चालत नाही. त्यानंतर सत्याने मंजूला फोन करून टेरेसवर बोलवलेलं असतं. आता मंजू टेरेसवर जाते आणि सत्याला विचारते की मला तुम्ही का बोलवलं? तेव्हा सत्या सांगतो, "अहो दिवसभर तुम्ही पोलीस स्टेशनला गेला पण तिथं काय काय झालं काहीच सांगितलं नाही. आज तुम्ही एवढं तिथं तडीतापडीनं गेला मग तिथं नक्की काय झालं?" तेव्हा ती सांगते की नवीन पोलीस इन्स्पेक्टर जॉईन झालेले आहेत, अनुष्का पाटील. तो म्हणतो, "हो मग त्यांचं काय?" "मला असं वाटतंय सत्या त्यांचा तुझ्यावर डोळा आहे." सत्या म्हणतो, "म्हणजे मला कळलं नाही." तेव्हा तिनं सांगितलं की सत्या त्यांनी तुझी फाईल उघडलेली आहे आणि त्या तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा सत्या म्हणतो, "कशाला काळजी करताय तुम्ही? मी आहे की. बिनधास्त तुम्ही राहा. हे बघा त्यांनी फाईल उघडू द्या नाही तर काय करू द्या. तुम्हाला माहिती आहे ना मी काही कधी अपराध केलेला नाही." तेव्हा ती म्हणते, "हो, पण त्यांनी जर का ते सिद्ध काही केलं तर तुला जेलमध्ये जावं लागेल." सत्या म्हणतो, "असलं काय होणार नाही. तुम्ही ना उगाच विनाकारण काळजी करताय. या बरं इकडं." असं म्हणून सत्या मंजूला जवळ घेतो, तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो, "अजिबात असल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही." इकडे मम्मी साहेब आणि सपना यांचं चाललं आहे की या मंजूच्या गळ्यातले सगळे अलंकार कुठे ठेवलेले आहेत आणि मंजूने सांगितलेलं असतं ते सगळे अलंकार जे लग्नाच्या वेळेस तिनं घातलेले होते ते सगळे सत्याच्या रूममध्ये आहेत. झालं. आता मम्मी साहेबांना ते अलंकार सगळे पाहिजे आहेत म्हणून सत्याची रूम शोधायला ते गेलेले आहेत. सपना आणि मम्मी साहेब दोघींना मोबाईल हातात घेतलेला आहे आणि मोबाईलनी सगळ्या रूममध्ये ते शोधतायत. शोधतायत कसलं? ते एकमेकाची गंमतच करतायत. ते एकमेकावर मोबाईलची टॉर्च काय मारतायत आणि टॉर्चमध्ये एकमेकांना बघून घाबरतायत काय? असा सगळा मम्मी साहेब आणि सपना यांचा वेड्यांचा खेळ चालू झालेला आहे. पण मम्मी साहेब सांगतायत की जोपर्यंत मला ते दागिने मिळत नाहीत ना तोपर्यंत मी काय शोधायचं थांबणार नाही. आणि सपना त्यांना मदत करत आहे. सपना म्हणते, "खरंच मम्मी साहेब तुम्ही जर कधी दागिने घातले तर कसलं भारी दिसाल ना." लगेच झालं. मम्मी साहेबांना तर भारी दिसाल म्हणल्यावर तेवढेच पाहिजे. लगेच त्या टॉर्च हातातली बाजूला सोडून, "होय का गं स्वप्ने? खरंच का गं मी लय भारी दिसेल का गं?" असं बोलू लागतात आणि हातातलं काम सोडून त्या फालतू गप्पा मारू लागतात. तेव्हा परत एकदा मम्मी साहेबांच्या लक्षात येतं की सपनी ना आपल्याला काय काम करू देत नाही. लगेच तिच्या डोक्यात मारतात, "अगं ये बाई तुला सांगितलं ना काम करायला आलो आहे आपण इथं. पटकन ती टॉर्च दाखव आणि ते दागिने शोध." असं त्यांचं तिकडं वेडेपणा चालू असतो. इकडे सत्याने मंजूला व्यवस्थित समजावून सांगितलं आहे की आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आणि लक्षात ठेवायचं मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. त्यामुळं जे काय होईल त्याला मी समर्थ आहे आणि तुम्ही बिनधास्तपणे काम करायचं. जे काय अडचण येईल त्याला मी समर्थ आहे. असं म्हणून सत्या आता मंजूच्या जवळ आलेला असतो. तेव्हा मंजू त्याचं नाक ओढते. मंजूने नाक ओढलं की सत्या म्हणतो, "अहो किती जोरात ओढताय?" तेव्हा म्हणते, "हो लय नाजूक आहेस का रे?" तो म्हणतो, "हो दाखवू का मी किती नाजूक आहे ते?" असं म्हणून सत्याने मंजूला उचललेलं असतं आणि गोल गोल गरगर गरगर फिरवलेलं असतं. मंजू त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. तर इकडे मम्मी साहेब आणि सपना यांना दागिने सापडलेले आहेत आणि त्यामुळं मम्मी साहेब मात्र भलत्याचं खुश झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इन्स्पेक्टर अनुष्का पाटील या घरी आलेल्या आहेत सत्याच्या आणि त्यांनी विचारलं आहे की आर्यन कुठे राहतो ती रूम मला बघायची आहे. कारण आर्यन हा फरार झाला आहे तर त्याच्या रूममध्ये आम्हाला काय मिळतं आहे का ते बघायचं आहे आणि तिथल्या वस्तू आमच्या ताब्यात घ्यायच्या आहेत. त्या टायमाला नेमकं तेथे मंजू नसते आणि अनुष्का पाटील त्याच टायमाला तिथे आलेले असतात. की सत्याने आर्यनची एक बॅग काढलेली असते आणि त्या बॅगमधला एक फोटो तो पाहत असतो. तेवढ्यात अनुष्का पाटील तेथे येतात आणि ती बॅग त्यांच्या ताब्यात घेतात आणि म्हणतात, "हे सगळं आर्यनचं आहे. आम्हाला हे पुराव्यासाठी लागणार आहे. त्यामुळे त्याच्या सगळ्या वस्तू मी जप्त करणार आहे." असं म्हणून त्यांनी ती बॅग ते घेऊन गेलेले असतात. सत्याला तो फोटो देखील बघायला मिळत नाही. तो फोटोच खरं तर खूप महत्त्वाचा फोटो असतो आणि आता ती बॅग घेऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या असतात आणि ती बॅग त्याने पोलीस स्टेशनमध्ये सेफ ठेवलेली असते आणि त्या बाहेर गेलेल्या असतात. तेव्हा मंजू पोलीस स्टेशनला पोहोचते आणि कॉन्स्टेबलला विचारते की अनुष्का पाटील यांनी एक बॅग आणली होती ती कुठे ठेवलेली आहे. तेव्हा कॉन्स्टेबल सांगतात की ती बॅग आतमध्ये ठेवलेली आहे. मंजू पटकन जाते, आतमधली बॅग उघडते आणि सगळ्या गोष्टी जेव्हा ती पडताळा करू लागते तेव्हा तिला आतमध्ये एक फोटो सापडतो आणि तो फोटो आर्यन आणि तात्यासाहेब यांचा असतो. त्या दोघांचा फोटो पाहून
मंजूला समजलंय की आर्यन कशामुळे फरार झालेला आहे आणि त्या आर्यनला फरार करणारं नेमकं कोण आहे. अनुष्का पाटील यांनी काय काय केलंय हे सगळं आता मंजूच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळेच आता मंजूने ठरवलेलं असतं की या तात्यासाहेबाला धडा आपल्याला शिकवावा लागणार आहे. पण आता आपले सिनियर म्हणजेच अनुष्का पाटील आपल्याला मदत करणार नाहीत हे देखील तिच्या लक्षात आलेलं असतं. त्याचबरोबर कॉन्स्टेबलला ती जेव्हा विचारपूस करते तेव्हा कॉन्स्टेबलने देखील सांगितलेलं असतं की त्यांना एक फोन आलेला होता आणि त्या फोन आल्यानंतरच तुमच्या घरी जाऊन त्यांनी ही बॅग आणलेली आहे. आता मंजू पुढे सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर झालेत. म्हणजेच अनुष्का पाटील यांना तात्यासाहेबांचा फोन आला आणि तात्यासाहेबांनीच ती बॅग मागवलेली आहे. म्हणजेच तात्यासाहेबांनीच आर्यनला फरार करायला मदत केलेली आहे आणि तात्यासाहेबांनीच या अनुष्का पाटील यांना कदाचित पैसेसुद्धा दिलेले असू शकतात ही शंका देखील आली आहे. लगेच तिने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केलेला असतो आणि तात्यासाहेबाबद्दल सगळं सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आर्यनने केलेला नालायकपणा आणि तो कशा प्रकारे फरार झालेला आहे त्याच्या फरार होण्यामध्ये अनुष्का पाटील देखील असल्याचं संशय असल्याचा तिने सांगितलेलं असतं आणि वरिष्ठाकडून तिने परमिशन मागितली असते. ती म्हणजे तात्यासाहेबांच्या घरी जाऊन तिथं सगळी तपासणी करण्याचा वॉरंट तिने मागितलेला असतो. अनुष्का पाटीलपेक्षाही सिनियर अधिकाऱ्यांना जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा त्यांनी लगेच परवानगी दिलेली असते. तात्यासाहेबांच्या घरी जाऊन तुम्ही अगदी व्यवस्थित छाननी करून या असा आदेशच त्यांनी दिलेला असतो. झालं. मंजूला देखील तेच पाहिजे असतं. आता मंजू तात्यासाहेबांच्या घरी पोचलेली असते. अचानक मंजू घरी आलेली पाहून तात्यासाहेबांची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते आणि जेव्हा मंजू घरात येते तेव्हा तात्यासाहेब आणि आर्यन हे डायनिंग टेबललाच बसलेले असतात. आर्यन जसा पाहतो की मंजू आलेली आहे तो धूम ठोकतो आणि पळायला लागतो. मंजू त्याच्या पाठीमागं पळायला लागते पण तोपर्यंत तो बाहेर येऊन गाडी काढून पळून जातो. आता तात्यासाहेब मात्र मंजूच्या हाती लागलेला आहे आणि मंजूला कळले की यांनीच त्याला फरार केलेला आहे आणि लगेच तिने तात्यासाहेबांना अटक केलेलं असतं. कारण तिला माहिती आहे की वरिष्ठ अधिकारी आपल्या बाजूने आहेत. त्यामुळं अनुष्का पाटील हिनं किती जरी मोठा घोळ केला तरी देखील तात्यासाहेब आता आपल्या तावडीतून सुटू शकत नाही आणि तात्यासाहेब एकदा जेलमध्ये आला की आर्यनला पकडणं देखील सोपं होणार आहे आणि त्यामुळंच तिनं तात्यासाहेबांच्या हातात बेड्या घातलेल्या आहेत आणि तात्यासाहेबांना तिने अटक केलेलं आहे. पण आर्यनला जसा चांगला धडा शिकवला आहे तसाच तात्यासाहेबांना देखील तिने धडा शिकवलेला आहे. म्हणजेच त्यांच्या हातात बेड्या घालून सगळ्या रस्त्यानं त्यांना ओढत ओढत ती घेऊन चाललेली आहे. जेणेकरून सगळ्यांना कळावं की तात्यासाहेब हा काय लायकीचा आहे आणि त्याने आर्यनला मदत केलेली आहे आणि आर्यनला देखील समजावं की मंजू काय काय करू शकते. आता वरिष्ठ अधिकारी हे तात्यासाहेबांना कशी शिक्षा देणार ते आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. पण ही अनुष्का पाटील तात्यासाहेबांची काय मदत करेल का आणि आर्यन हे आता मंजूची वाट अडवेल का आणि नवीन काय संकट आणेल का. या सगळ्या संकटावर मंजूला मदत करायला सत्या कसा धावून येणार आहे ते देखील आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.